हमें बचाना होगा। लोग देश हित में सोना दान दे देते थे। देश हित में हमको ये तय करना पड़ेगा, साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। भारत देशासह जगातील अनेक देश काही आव्हानांचा सामना करतायत। विविध देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकटाला तोंड देत असताना सुजाण नागरिक म्हणून आपण काही गोष्टी करायला हव्यात। पुढील 1 वर्ष सोनं खरेदी टाळा, परदेशी प्रवास टाळावा, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रत्येक नागरिकाची देशाशी एक बांधिलकी असते। ती बांधिलकी प्रत्येकाला समजली पाहिजे। देशाला पुढे न्यायचं असेल तर देशाच्या ध्येयांशी आपण एकरूप होणं गरजेचं असतं आणि अशीच काहीशी जी ध्येय आहेत ती पंतप्रधानांनी आपल्या समोर ठेवली, ज्यांच्याशी आपण एकरूप झालो तर ही परिस्थिती सहजतेने हाताळता येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केलं। यावेळी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल त्यांनी मत मांडली। यावेळी त्यांनी देशवासियांना उद्देशून त्यांनी प्रमुख 9 आवाहनं केली। प्रामुख्याने सोनं खरेदी टाळा आणि पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करा या मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढावणार आहे याबद्दल लोकांच्या मनात सध्या संशयाचं धुकं दाटलंय। पंतप्रधान मोदींनी ही 9 आवाहनं नेमकी काय केली आहेत तर पहिलं होतं की पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा, कारण दर खूप वाढले आहेत। खाद्यतेलाचा वापर मर्यादित म्हणजेच जपून करा। पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका। वर्षभर परदेशी प्रवास टाळा। कच्चं तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे आपल्याला। परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे। परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाहीये। जास्तीत जास्त मेट्रोनं प्रवास करा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास करा। वर्क फ्रॉम होमवर भर द्या। ऑनलाईन बैठकांवर भर द्या। परकीय उत्पादनांची खरेदी कमीत कमी करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी नागरिकांना 1 वर्षासाठी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय। इराण विरुद्धची लष्करी कारवाई अमेरिकेनं थांबवल्याचं जाहीर केलंय, मात्र होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव कायम आहे। अमेरिका इराण संघर्ष अर्थात या युद्धाचा फटका जागतिक व्यापाराला आणि इंधन पुरवठ्याला बसतोच आहे। कच्च्या तेलाचे दर आपण जर पाहिले तर प्रति बॅरल 110 ते 120 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत आणि यामुळे भारतात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे। जागतिक अस्थिरतेमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया हा अधिक कमकुवत होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। जर अशी कल्पना केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय आणि लोकांनी ते मान्यही केलं तर त्याचा परिणाम केवळ दागिन्यांच्या बाजारापुरता मर्यादित राहणार नाही। देशाची अर्थव्यवस्था, रुपया, व्यापार तूट आणि गुंतवणुकीच्या पद्धतींमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात। आपण पाहिलं तर बघा की भारतात सोनं हे फक्त धातू मानलं जात नाही तर परंपरा, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेचं प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलं जातं। अगदी दरवर्षी देशात शेकडो टन सोन्याची खरेदी केली जाते। सण, विवाह सोहळे असोत आणि गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं। जर भारतीयांनी 1 वर्ष सोनं खरेदी कमी केलं किंवा पूर्णपणे थांबवलं तर त्याचा सर्वात मोठा परिणाम हा देशाच्या आयात बिलावर दिसून येईल। सोन्याची आयात घटल्यास सरकारला परकीय चलनाची मोठी बचत करता येऊ शकते आणि यामुळे डॉलरची मागणी कमी होईल आणि रुपयावरील दबावही घटू शकतो। अनेक अर्थतज्ञांच्या मते यामुळे भारताचा करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट कमी करण्याला मदत होऊ शकते। सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर देशातील पैसा हा परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत गुंतवणूक आणि विकास कामांसाठी अधिक वापरला जाऊ शकतो। तेल आणि सोन्याच्या वाढत्या मागणीचा परिणाम हा महागाईवर होत असतो। त्यामुळे जर तेल कंपन्यांना तोट्यापासून वाचवण्यासाठी सरकार जी मोठी रक्कम खर्च करते ती अखेरीस करदात्यांच्या पैशातूनच येते। जर मागणी कमी झाली तर पुरवठ्यावरचा दबाव कमी होईल आणि किमती स्थिर ठेवणं सोपं जाईल। त्यामुळे भविष्यात महागाई दर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते। पंतप्रधानांनी केलेलं कारपुलिंग आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचं जे आवाहन आहे ते केवळ वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाही तर त्यामागे मोठी आर्थिक गणितं सुद्धा आहेत, ती आपण समजून घेऊयात। जर देशातील इंधनाच्या वापरामध्ये फक्त 10% घट झाली तर सरकार दररोज सुमारे 160 कोटी रुपयांची बचत करू शकतं।
ही जी रक्कम असेल ती पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वापरता येऊ शकते. आणि अशा छोट्या छोट्या बचती जर दीर्घकालीन दृष्टीनं देशासाठी मोठी आर्थिक ताकद बनू शकतात. जर लोकांनी परदेशात फिरण्याऐवजी भारतातील विविध राज्यांमध्ये प्रवास केला तर हॉटेल व्यवसाय, टॅक्सी सेवा, स्थानिक दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि यामुळे गाव आणि छोट्या शहरांमधील अर्थव्यवस्था जी आहे तिला बळ मिळेल. तज्ज्ञांच्या मते पैसा देशांतर्गत फिरल्यास रोजगार निर्मिती वाढेल आणि आर्थिक हालचालींना सुद्धा वेग मिळेल आणि हेच असेल आत्मनिर्भर भारत संकल्पनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार जर आपण पाहिलं तर लोकांनी थोडे आर्थिक शहाणपणानं वागले तर गरजेनुसार खर्च केला तर देशाची अर्थव्यवस्था ही अधिक मजबूत होण्याबरोबरच सामान्य नागरिकांना सुद्धा याचा मोठा दिलासा मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत, सोन्याची खरेदी कमी करणं आणि परदेश प्रवास टाळण्याच्या आवाहनामागे मोठी आर्थिक गणितं दडलेली असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.